देवींची नवरात्र आता सुरू होणार आहे, काही दिवसांवरच आहे। तर आपण आपल्या घरामध्ये बऱ्याचशा डेकोरेटेड वस्तू वगैरे बनवत असतो आणि जास्तीत जास्त नामस्मरणाला खूप महत्त्व देत असतो। तर प्रत्येकालाच प्रत्येक मंत्र येईल असं नसतं, पण काही असे महत्त्वाचे जे मंत्र आहेत ना ते आपल्याला खरं यायलाच हवे। आणि आपले जे लहान मुलं असतील तर त्यांना सुद्धा आपण शिकवणं किंवा म्हणायला लावणं खूप महत्त्वाचं आहे। तर असेच जे मंत्र आहे महत्त्वपूर्ण त्याबद्दलचाच आजचा हा व्हिडिओ आहे। आणि ते मंत्र जे आहे ते कशा प्रकारे मी तयार केलेले आहेत। आणि आज शुक्रवार आहे, तर शुक्रवारची अन्नपूर्णा मातेची पूजा। तर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। रामकृष्ण हरी माऊली। तर चला बघूया। तर अन्नपूर्णा मातेला जास्त प्राधान्य देण्याचं काम म्हणजे आपली वास्तू म्हणा किंवा आपलं जे शरीर आहे निरोगी राहण्यासाठी आपण बऱ्याचशा गोष्टी करत असतो। त्यामध्ये अन्नपूर्णा मातेची जर पूजा आपण मनोभावे जर केली तर आपलं जे घर आहे नेहमी पॉझिटिव्ह आणि नीटनेटकं त्याचप्रमाणे निरोगी राहील। कारण आपण सेवा तर करतोच, त्याचबरोबर घरामध्ये स्वच्छता करणे, सात्विक आहाराचा समावेश जास्तीत जास्त प्रमाणामध्ये असणे आणि अन्नपूर्णा मातेची आपण मनोभावे सेवा करणे, ह्या सर्व काही गोष्टी आपल्या वास्तूसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। मी म्हणत नाही की फक्त पूजाविधी तुम्ही करा, पण आपलं स्वास्थ्य, आपलं शरीर हे सुद्धा निरोगी राहणं खूप महत्त्वाचं आहे। म्हणून जास्तीत जास्त पालेभाज्यासुद्धा खा आणि सात्विक आहार खाण्याचा प्रयत्न करा। त्याचबरोबर आपली जी लहान मुलं आहेत ना त्यांनासुद्धा मंत्र, स्तोत्र आपण हे सर्व काही शिकवलं पाहिजे। तर आजचा जो विषय आहे तो खूपच सुंदर आहे, मी सुंदरच म्हणणार आहे। कारण आपली जी लहान मुलं असतात ती लहानांपासून मोठी होतात आणि प्रत्येक घरामध्ये मंत्र स्तोत्र म्हटलं जातं असं नसतं। तर आजपासूनच आपण सुरुवात करूया की अशा प्रकारे जर केलं तर नक्कीच आपल्या मुलांनासुद्धा सगळं काही म्हणता येईल। तर काही ठराविक जे मंत्र असतात की आपण किचनमध्ये प्रवेश केला तर अन्नपूर्णा मातेला नमस्कार करून कोणता मंत्र म्हटला पाहिजे, त्याचबरोबर स्नान करताना कोणता मंत्र म्हटला पाहिजे, आणि आपण ज्यावेळेस अभ्यास करतो ना त्यावेळेस कोणता मंत्र म्हटला पाहिजे, किंवा तुम्ही हॉलमध्ये म्हणा किंवा एंट्रीला आपण कोणती प्रार्थना केली पाहिजे, असेच खूप महत्त्वपूर्ण हे मंत्र आहेत। तर मी अशा प्रकारे प्रिंट करून घेतलेले आहेत। तर काही कलर प्रिंटमध्ये आहेत आणि काही ब्लॅक अँड व्हाईट आहेत। तर अन्नपूर्णा मातेचा जो प्रिंट होता कलरमधला तर तो माझा वापर करून झालेला आहे, म्हणजे मी लावला होता असाच, मला वेळ मिळाला नाही बनवण्यासाठी, पण म्हटलं आता सगळं काही आपण चांगल्या प्रकारे बनवूया। तर कार्डशीट म्हणा किंवा तुम्ही एखादा बॉक्स घेऊ शकता। अशा प्रकारे टेपच्या साहाय्याने मी चारही बाजूंना त्याला सील करून घेतलेला आहे आणि फोम सीट घेतलेली आहे। तर आपल्या जे प्रिंट केलेले कागद असतात ना त्यांच्या हिशोबाने आपण कट करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे वेल्वेटचं कापड मी कट करून घेतलेलं आहे। तर एक्स्ट्राचं घेतलेलं आहे बघू शकता। तर फोमच्या वरती मी ते लावलेलं आहे आणि बॅक साईडला अशा प्रकारे स्टिक केलेलं आहे। त्याच्यानंतर हे तयार झालेलं आहे। तर हे चारही अशा प्रकारे रेडी करून झाले। त्यानंतर जी बॅक साईड होती तर ती ओपन होती बाकीची, त्याच्याकरता मी असा व्हाईट कलरचा पेपर लावलेला आहे। तर हे सुद्धा आपण प्रिंट काढतो ना तोच पेपर आहे। त्यानंतर पूर्ण फिनिशिंग येण्यासाठी त्याला अजून टेप लावून घेतलेला आहे चारही बाजूनी। तर आणि समोरच्या बाजूने तुम्ही बघू शकता अशा प्रकारे जे मंत्र आहेत ना ते ठेवून घेतलेले आहेत। मंत्र आपल्याला या ठिकाणी लावायचे आहेत। तर आपण पूर्ण बाजू बघून घ्यायच्या की कोणत्या कोपऱ्याला जास्त झालं नाही किंवा, तर अशा प्रकारे चिटकवून घेतलेले आहेत। त्यानंतर मी इथे लेसचा वापर केलेला आहे। तर कसं आहे अगदी आपण एंट्रीला म्हणा हॉलमध्ये जर अशी जर फ्रेमच म्हणूया आता ही मंत्र फ्रेम तर लावली तर अगदी उठून दिसेल आणि कोणाचंही लक्ष जाऊ शकतं अशा फ्रेम्सकडे, म्हणून याला मी थोडी लटकन लावलेली आहेत आणि अशा प्रकारे लेस लावून घेतलेली आहे। त्यावेळेस अशा सुंदर आणि रेखीव फ्रेमकडे आपलं लक्ष जाईल तर तेव्हा आपण वाचायला लागू की काय प्रार्थना आहे बरं। तर हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, अशा प्रकारची ही प्रार्थना आपल्या हॉलमध्ये म्हणा किंवा मेन एंट्रीला जर लावली तर येणारा प्रत्येक व्यक्ती हा वाचायला लागेल किंवा म्हणायला लागेल आणि आपलं घर हे आणखी पॉझिटिव्ह होईल। त्याच्या मनामध्ये ज्या भावना असतील, निगेटिव्हिटी जे असेल
ती निघून जाईल आणि तो सुद्धा पॉझिटिव्ह होईल। आता हा दुसरा जो मंत्र आहे ना, तो सरस्वती मातेचा मंत्र आहे। अशा प्रकारचा जर मंत्र आपण आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या रूममध्ये जर लावला तर ज्यावेळेस तो अभ्यासाच्या रूममध्ये जाईल तर जाता क्षणी त्याची नजर जी आहे ना, या मंत्रावर पडायला पाहिजे आणि तो मंत्र लगेच वाचायला सुरुवात करेल आणि त्यानंतर अभ्यास करायला लागेल। अशा प्रकारे नित्य नियम लावून घेतला तर त्यालासुद्धा विद्येमध्ये भर पडेल आणि तो सुद्धा आणखीन अभ्यास करू लागेल। तर असे काही छोटे मोठे मंत्र आहेत तर आपण नक्कीच लावले पाहिजे। मी म्हणते हा लावा असं नाही, सरस्वती मातेचे असे बरेचसे मंत्र आहेत ते सुद्धा तुम्ही लावू शकता। पुढील मंत्र आहे स्नान करताना म्हणायचा मंत्र। तर आपल्यापैकी बरेचसे जण स्नान करताना मंत्र म्हणत नसतील, तर आपण अशा प्रकारचा जर मंत्र आपल्या बाथरूममध्ये जर लावला तर नक्कीच आपली नजर यावर पडेल आणि रोज आपल्याकडून हा मंत्र म्हटला जाईल आणि ते सुद्धा खूप गरजेचे आहे बरं का। अगदी साधा सोपा मंत्र आहे, छोटा आहे, तर अशा प्रकारे आपण बनवून ते लावू शकतो किंवा तुम्ही डायरेक्ट अशा प्रकारे चिटकवला तरीसुद्धा चालू शकतं। आता पुढील मंत्र आहे अन्नपूर्णा मातेचा मंत्र। तर माझा फेवरेट मंत्र आहे, तर मला ही सवय झालेली आहे या मंत्राची। तर हा मंत्रसुद्धा आपण किचनमध्ये अशा प्रकारे जर लावला आणि डेकोरेट करून जर लावला, दिसायला सुंदर दिसेल, आपल्याला म्हणायला सोपा जाईल आणि आपली नजर यावर रोज पडेल आणि रोज आपल्याकडून अशा प्रकारे अन्नपूर्णा मातेचा मंत्र म्हटला जाईल। आहे ना या आयडिया अगदी सोप्या आणि चांगल्या, तुम्ही सुद्धा प्रयत्न करून नक्कीच बघा। म्हटलं असंच साधा आपण चिटकवण्यापेक्षा अशा प्रकारे त्याला थोडंफार डेकोरेट करूया आणि त्यानंतर लावूया। माझी ही जी कल्पना आहे ना, ही बऱ्याच महिन्यांपूर्वीची होती। खरं मला म्हणजे वेळ मी काढत नव्हती का मिळत नव्हता हे मलाच माहीत नाही। तर चला म्हटलं आपण पहिल्याच माळेला आपल्या घरामध्ये अशा प्रकारे मंत्र लावूया आणि दिवसाची सुरुवात करूया। तर पहिल्या माळेला मी सगळे मंत्र माझ्या घरामध्ये लावणार आहे आणि अशा प्रकारे माझी ही नवरात्राची सुरुवात असणार आहे। तर अशा मी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत तुमच्यासोबत शेअर करत असते, त्यामुळे म्हटलं मी आता माझ्या घरामध्ये हे मंत्र लावणारच आहे, तर तुमच्यासोबत पण शेअर करूया। तर तुम्हाला आजची ही माझी आयडिया कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला व्हिडिओ थोडा जर युजफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा। आपण परत पुन्हा भेटू अशा छान छान व्हिडिओंसोबत आणि युजफुल माहितींसोबत। तोपर्यंत काळजी घ्या आणि आनंदात राहा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका। श्री गणेशाय नमः।